बघा आता वाजलेले आहेत 2 आणि भरपूर ऊन झालंय बरं का बाहेर. आणि या मैत्रिणीचा कॉल आला होता बघा की या बचत गटाची मीटिंग आहे म्हणून. आणि आता इथं आल्याच्या नंतर मग साहेब बोलले 1 तासाने येणार आहे. तर बघा आता किती अवघड झालं, इथं ऊन आहे. तर आता आम्हाला पल्लवीने साड्या आणायला सांगितलं बरं का. तर आम्ही जाणार आहे दुकानामध्ये साड्या घेण्यासाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. साड्या कशा घेतो, काय घेतो, आणखीन काय काय घेणार आहे, अजून बरेच खरेदी करायची. तर चला ना, उन्हाची चालू आहे बरं का खरेदी करायला हिच्यामुळं. तर तर चला चला. तर बघा हे आहे केडगाव. तर केडगावमधली ही बाजारपेठ आहे बरं का. तर चाललं साडी घेण्यासाठी. पल्लवीने साड्या सांगितल्यात डेली यूजसाठी. आणि माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमधून थोड्याच अंतरावर आहे दुकान, त्यामुळे मग चालतच चाललो आहे. आम्ही 2 व्हीलर आणली. मनीषा पण आहे बघा पाठीमागे. तर चला. बघा दुपारची वेळ होती आणि भरपूर ऊन होतं. मनीषाने मी चाललो होतो, पल्लवीने साड्या सांगितल्या होत्या ना, तर त्या घेण्यासाठी. तर इथं आलो. हे दुकान तुम्हाला दिसत असेल छोटंच, वरती पण आहे बरं का. पण ह्या दुकानामध्ये ना साड्या खूप छान असतात. आणि आता अधिक महिना चालू आहे ना, आईची ओटी भरण्यासाठी आणि लेकींसाठी साड्या घेतात. तर इतकी गर्दी होती ह्या दुकानामध्ये. तर आम्ही गेलो त्यावेळेस भरपूर बायका आल्या होत्या साड्या घेण्यासाठी आणि नंतर पण आल्या होत्या बघा. तर इथं समोरच ह्या ताई साड्या दाखवत होत्या. तर भरपूर गर्दी होती आणि एकदम बारीक सुताच्या साड्या आणि छान प्राईस पण असते इथं आणि छान मिळतात. तर मनीषानी 1-2 दिवसापूर्वी 2-3 साड्या घेऊन गेली होती. त्यानंतर पल्लवीच्या जावेसाठी साडी घ्यायची होती. तर आम्ही गेलो होतो. तर ती बोलली येताना मग साड्या घेऊन या 2. तर मग आम्हाला एकच साडी आवडली, तर आम्ही एकच घेतली बरं का. तर इकडं बघा एवढी गर्दी झाली होती दुकानामध्ये आणि एवढं गरम होत होतं ना, लाईट पण गेली होती. त्यामुळं मग जास्त गरम होतं. मी काय खाली बसले नाही, पण मनीषा पाहत होती साड्या. तर ती बोलत होती हातातली साडी किती छान आहे. तर म्हटलं मग घे साडी. तर ती बोलली नको, मी परवाच नेल्यात, त्यामुळं मग तिने नाही घेतली. नंतर आम्हाला आवडलेली साडी आम्ही घेतली आणि नंतर निघालो. ते आम्हाला आहे ना पल्लवीच्या बाळासाठी छोटा ड्रेस घ्यायचा होता दोघींना पण. तर मग कुमार कलेक्शन आहे बघा हे केडगावमधलं. इथे आहे ना पर्स वगैरे जे आपल्याला साहित्य लागतं ते छान मिळतं. तर आम्ही तिथे विचारलं लहान बाळाचा ड्रेस कुठं आहे. तर ते बोलले वरती आहे. तर मग आम्ही वरती दुसऱ्या मजल्यावरती चाललो होतो. तर तिथं गेल्याच्या नंतर मग परत ते बोलले की खालच्या मजल्यावर आहे. असं झालं बघा. तर मग खालच्या मजल्यावरती आम्ही गेलो. तर मग इथं गाऊन वगैरे पण छान मिळतात बरं का ह्या कलेक्शनमध्ये. तर ते झाल्याच्या नंतर मग आम्ही ड्रेस घेतला आणि आलो माघारी. तर माघारी येताना भांड्याचं दुकान दिसलं. तर असं कुठं गेलं ना, तर भांड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर सगळंच घ्यावं वाटतं बरं का. कारण एवढ्या छान छान वस्तू असतात तिथं. तर मला आहे ना लई दिवसापासून कुकर घ्यायचा होता बरं का. तर मग मी ना होते माझ्याकडं पैसे. तर म्हटलं चला कुकरची प्राईज कशी आहे काय ते विचारावं. तर मला मग तो कुकर आवडला आणि माझ्याकडं तसा होता बरं का पहिला. पण तो काय शिट्टे असा व्यवस्थित देत नव्हता. आणि मग ह्या दादांनी व्यवस्थित असा जमून हा कुकर दिला. कुकर घेऊन झाला आणि नंतर माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये आले बघा. तर बचत गटाची मीटिंग होती तर कॅन्सल झाली, ती शनिवारवर गेली आहे. तर बघा आता ह्या सगळ्यांनी ह्या ज्या दिसत आहे ना तुम्हाला, तर त्या ताईलाही बोलतात बरं का, पण आता बोलत नाहीये. तर चला आता निघालोय घरी. आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही परत केडगावला चाललोय बरं का. शनिवारी जी मीटिंग होती ती कॅन्सल झाली. आता थोड्या वेळाने साहेब येणार आहेत तसा फोन आला होता. तर आता परत निघालोय मनीषा आणि मी 2 व्हीलरवरती केडगावला. तर चला. आबाळ पण आलंय बरं का बाहेर. त्या मागच्या नाही दिसत दिसल्या सेपरेट व्हिडिओ काढाय बघा. केडगाववरून आता आम्ही घरी आलो. तर येता करता आम्हाला 7 वाजले बरं का. तर आता घरी आल्याच्या नंतर मी लाईट वगैरे लावली. आता देवाचा दिवा पण अगोदर दिवाबत्ती करून घेणार आहे, नंतर स्वयंपाकाला लागणार आहे. तर चला. इथं बघा आपला देवाचा दिवा आहे ना चालूच होता बरं का. त्यामध्ये थोडंसं मी तेल वाढून घेतलं आणि इकडं स्वामींच्या दिवा विजलेला होता. तर त्यामध्ये तेल घालून वात लावून घेतली आणि आता स्वामींसमोर ठेवणार आहे. तर स्वामींपुढे सुद्धा मी रोज दिवा लावत असते, सकाळ संध्याकाळ 2 टाईम. तर पहा आपली फोटो एकदम मस्त असा दिसतोय. तर चला आता दिवाबत्ती झाली, आता स्वयंपाकाला लागणार आहे.
तर इथंच आपल्या व्हिडिओला मी एंड करणार आहे, कारण बाहेर पावसाचं वातावरण भरपूर तयार झालं आहे. लाईट जाण्याची शक्यता आहे आणि मग स्वयंपाक पटपट करणार आहे ना त्यामुळे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.